रात्री 1 वाजता हा मुलगा अचानक शास्त्री चौकात कसा काय सापडला, नेमकं काय झालं होतं ते शेवटपर्यंत पहा. आज आहे 30 दिवसा 1000 फॉलोअर कंप्लीट करत चॅलेंजचा 11वा दिवस आणि काल होता आपल्या चॅलेंजचा 10वा दिवस. तर काल आपले फॉलोअर होते 490 आणि आज आपले फॉलोअर झाले 553. ज्यांनी मला फॉलो केलं त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आज आमचा विचार झाला, चला धामणगाव मध्ये जाऊ. मग काय काढल्या गाड्या सरळ निघालो धामणगावकडे. धामणगाव मध्ये गेलो सुभाष भाऊच्या चायची आठवण येत नाही असं कधी होत नाही. मग काय डायरेक्ट निघालो रे बा मग सुभाष भाऊच्या कॅन्टीन कडे. आज आमच्यासोबत एक न्यू मेंबर पण आला होता. तो कोण आहे ते तुम्हाला समोर सांगतो. मग पोहोचलो रे बा मग कॅन्टीन वर. तिथे गेल्यावर आपला न्यू मेंबर म्हणजे आतिश भाऊच्या घरचं कुत्र तो तर श्रेयसच्या अंगावरच खेळून राहिला होता रे बा. मग गेलो सुभाष भाऊ जवळ. त्यांना सांगितलं की आपला व्हिडिओ तर 39,000 लोकांनी पाहिला. हे ऐकल्यावर सुभाष भाऊ तर शॉकच झाले. मग घेतलं सुभाष भाऊ पासून चहा. मग सर्वांना चहा दिला आणि मी पण घेतला. श्रेयसले चहा दिला. श्रेयस म्हणे मी पेत नाही म्हणे. मग काय संदेश दानी आणि दद्दू भाऊन त्याला जबरदस्तीने चहा पाजला रे बा. चाय पिऊन आम्ही निघालो मग घरी जायले. तेवढ्यातच पाहतो तो काय श्रेयस तर गायबच झाला. मग रस्त्याने पाहत गेलो आम्ही शास्त्री चौकाकडे. तो तर एकटाच शास्त्री चौकातून पैदल जाताना दिसला. त्याला गाडीवर बस म्हटलं तो तर अजून दूर दूर पळत होता. मग काय कसं तरी गाडीवर बसवलो बा मग निघालो घरी जायले. तेवढ्यातच भेटले मग आपले मित्र. ते पण आपली ब्लॉग पाहत असतो म्हणे. त्याला बाय बाय करून निघालो मग घरी जायले. आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आपला ब्लॉग कसा वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत आपल्या आयडीला फॉलो नसेल केलं तर एकदा फॉलो नक्की करून द्या. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.